सर्वांना नमस्कार. मित्रहो, शरीरामध्ये रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूला रक्ताच्या गाठी बनणं आणि त्यांचे कॉम्प्लिकेशन्स होणं, जसं की रक्ताची गाठ बनली मध्ये म्हणजे पुढचा रक्तपुरवठा बंद होतो. जर हृदयाकडचं तसं झालं तर हार्ट अटॅक येतो. जर मेंदूकडचं तसं झालं, रक्तवाहिनी गाठ झाली मध्ये, तर अर्धांगवायू होतो, म्हणजे त्याला स्ट्रोक येतो असं म्हणतात. म्हणजे ज्या ज्या अवयवांचा तो सप्लाय बंद होईल, तो सप्लाय किंवा तो अवयव पुन्हा चांगला कार्य करत नाही, म्हणजे ते कमजोर पडतो, तो अवयव तेवढं कार्य करू शकत नाही. म्हणून या रक्ताच्या गाठी ज्या होत असतात, आपण नेहमी बोलतो की हे जे घटक असतात, कोलेस्ट्रॉल आहे, ट्रायग्लिसराईड आहे, होमोसिस्टिन्स आहे, अशी जी वाईट चरबी असते, हे चरबी साठून मध्ये थरवर थर जमा होऊन रक्तवाहिन्यांच्या आतून त्या रक्तवाहिनीची पोकळी छोटी छोटी बनायला लागते, ज्याला अथेरोस्क्लेरोसिस म्हणतो आपण, किंवा धमनी काठिण्य म्हणतो. आणि मग हे आतून पोकळी छोटी झाल्यामुळं पुन्हा रक्तपुरवठा कमी जायला सुरुवात होतो. आणि याच्यामध्ये जर पुन्हा रक्ताच्या गाठी झाल्या, ज्याला थ्रम्बोस किंवा एम्बॉलिझम, थ्रम्बो एम्बॉलिझम असा फिनॉमिना म्हणतात, हा जर झाला तर ह्या गाठी कुठेही जाऊन अडकू शकतात. मग या गाठी होऊ नये आणि असे गंभीर कॉम्प्लिकेशन्स होऊ नयेत म्हणून कोणते 6 अन्न पदार्थ खाल्ले पाहिजेत, नियमित आपल्या आहारामध्ये ठेवले पाहिजेत, ते आज आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे आहे बीटरूट. आपण पाहतो लाल आकाराचं हे गडद लाल, हे जे बीट रूट असतं, म्हणजे काय, हे जमिनीखालचं फळभाजी आहे. तर ह्याचा असा कच्चा सलाडमध्ये वापर करणं किंवा याचं ज्यूस करून पिणं, वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये हे वापरलं जाऊ शकतं. पण हे वापरलं पाहिजे नियमितपणानं, ते घेतलं पाहिजे. म्हणजे त्याचा फायदा काय होतो, याच्यामध्ये फोलेट असतं, आयर्न असतं, बाकीचे फायदे असतात. म्हणजे रक्त वाढायला पण मदत होते. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समधलं एक व्हिटॅमिन पण त्याच्यातून चांगल्या प्रमाणात मिळतं, ते पण फायदे होतात. तसंच दुसरी गोष्ट काय आहे, डाळिंब. आपण डाळिंबाचे जे फायदे आहेत त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स इतके भरलेले असतात, भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. म्हणजे त्याच्यामुळं काय होतं की जे शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होत असतात, वाईट काही सवयीमुळं, वाईट काही पदार्थामुळं, तर हे फ्री रॅडिकल्स जे पेशींना खराब करायचा प्रयत्न करत असतात, त्यांचा परिणाम कमी करतात हे अँटीऑक्सिडंट्स. म्हणजे पेशी खराब होऊ देत नाहीत, कुठल्याही अवयवाच्या पेशी, कुठल्याही संस्थेच्या पेशी खराब होऊ देत नाहीत. म्हणून डाळिंबाचा पण समावेश आहारामध्ये सतत नियमित असला पाहिजे. त्यानंतर जांभूळ. आता जांभूळ हे कसं आहे, थोडं मोसमी फळ आहे, पण जेव्हा मिळेल तेव्हा ते आहारामध्ये घेतलं पाहिजे. त्याचेही फायदे भरपूर असतात. त्यांना रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, श्वासाच्या बाबतीमध्ये जे ऑक्सिजनचा स्तर असतो, ज्याला आपण SpO2 म्हणतो, हा SpO2 चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी जांभळांचे घटक जे असतात ते सहकार्य करतात. तसंच स्वयंपाकघरामध्ये कॉमन आढळणारा एक मसाल्याचा पदार्थ आहे दालचिनी. या दालचिनीचे कुठल्याही स्वरूपामध्ये, ते भाज्यांमध्ये वापरून असू द्या, त्याची भुकटी करून असू द्या, ते चहामध्ये टाकून असू द्या, कशात असू द्या, पण दालचिनी ही नियमितपणानं वापरली पाहिजे. तसंच लसूण. लसणाबद्दल तर आपण बरेच शॉर्ट व्हिडिओ पण केलेले आहेत की लसूण काय करतो की रक्त पातळ ठेवायचं कार्य करतो. आणि रक्त पातळ राहिलं की मग त्या गाठीमध्ये बनणार नाही. एक दुसरी गोष्ट काय होते की हे कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, होमोसिस्टिन्स हे कमी करायचं पण कार्य लसूण करतो. लसणामुळे लिव्हर चांगलं राहायला पण मदत होते. त्यामुळे मेटाबॉलिझम, पचनशक्ती पण चांगल्या प्रकारे होते. तर हे लसणाचे पण फायदे, तो कच्चा लसण एखाद दुसरी पाकळी दररोजच्या जेवणामध्ये घेतली पाहिजे. आणि त्याला जोडून, लसणाला जोडून आपण कांदा म्हणतो. हा कच्चा कांदा जेवणामध्ये वापरला पाहिजे. कांद्याचे पण किती फायदे असतात याचा पण आपण एक शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे. तर त्या व्हिडिओवर लोकांच्या एवढ्या कॉमेंट्स आल्या, एवढा तो आवडला लोकांना. म्हणजे काय आहे की कांदा पण घेतला पाहिजे. तर हे जे घटक आहे, आपण जे 6 घटक पाहिले, बीटरूट, डाळिंब, जांभूळ, दालचिनी, लसूण आणि कांदा, या 6 पैकी कमीत कमी 2 किंवा 3 तरी घटक तुमच्या आहारामध्ये दररोज राहतील. याचा सातत्याने विचार करा, तशी काळजी घ्या आणि त्यांचा समावेश करा. म्हणजे काय होईल की रक्त पातळ राहील, रक्ताच्या गाठी बनणार नाही. आणि हे जे हार्ट अटॅक सारखे, अर्धांगवायूसारखे हे जे आजार आहेत, किंवा कुठले अवयव खराब होण्यासारखे, किंवा एखाद्या रक्तवाहिनीमध्ये ते गाठ अडकून पुढचा रक्तपुरवठा बंद होण्याचे, तर असे आजार होणार नाहीत. तर हे सगळे नियम आपण पाळूया. या अन्नपदार्थांचा समावेश आहारामध्ये नियमित करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया.
आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते, सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इंसान.